सकाळपासून एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. बारक्यावर कोणीतरी हल्ला केलाय. बारक्या काय म्हणतोय आता हा व्हिडिओ पूर्ण बघा. अर्धा तास झाला मी बी ह्याच्यातलाच आहे. एवढं असतंय काय? पुढे काय झालं दोनशे अरे पुढं काय कुत्रे आलं सगळे धुवून राहिले ते म्हणजे आमच्या पाटलाला शेवटी तू काय हे आमदार साहेबाला मारणार शेत होतं म्हणून लागले तिथं त्यावेळेस. बारक्यावर जो काही हल्ला झालाय ना त्याचं आपण समर्थन करत नाही, कारण आपण मारामारीला समर्थन देत नाही भाऊ. जे खरं आहे ते लोकांपुढे मांडण्याचं काम आपण करतो. आता ह्या बारक्यावर हल्ला का झाला हा व्हिडिओ बघा. माझ्या गळ्यातली माळ माऊली आणि कपाळाला टिळा बघून तुम्हाला मी काय संत वाटलो काय? हरामखोरांनो असा लोंबील ना तुम्हाला खाली तर पळायचं सुधारायचं नाही. तुम्ही जे बोलताय ना ते पवनकरवर करून बसलाय. तुझा हरामखोर तिथे येऊन तुम्हाला पळताभूत केल्याशिवाय राहणार नाही. तुझ्यासारखे असे ताणून मारले ताणून राजानो कुठं काय तुमचा कार्यक्रम करील कळून सुद्धा द्यायचा नाही मी. बघितला बारक्या कसा लोकांना धमक्या देतोय. तुझ्यावरती हल्ला याच कारणांमुळे झालाय. त्या हल्ल्याचं तर मी समर्थन कधीच करणार नाही, कारण भाऊ आपण मारामारीला समर्थन देत नाही. मारामारी अजिबात झाली नाही पाहिजे. ही वैचारिक लढाई आहे. पण ज्या पद्धतीनं तू लोकांना धमक्या देतोय ना त्याच्यामुळे तुझ्यावर हल्ला झालाय. आणि ज्यांना कुणाला असं वाटतंय ना की हा आपल्यासाठी लढतोय तर हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. कारण याची असलियत जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल ना मला पर्सनली मेसेज करा. मी याचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. मराठ्यांच्या सभेमध्ये जाऊन यांनी स्वतः जाहीर केलं होतं की मी 10 वर्ष झालं राजकारण करतोय. हा पक्का राजकारणी माणूस आहे. हा गोरगरीब ओबीसी साठी लढत नाहीये. ओबीसीच्या जीवावरती याला लोणी खायचंय. भावांनो खरंच विचार करा की हा व्यक्ती आपल्यासाठी लढतोय का? ह्या लोकांचं जे काही ओबीसी विरुद्ध मराठा भांडणं लावण्याचं काम सुरू आहे ना ह्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की मराठ्यांमध्ये आणि ओबीसी मध्ये भांडणं होत नाहीयेत. त्यामुळं काही ना काही फक्त आणि फक्त लोकांना भडकवण्याचं काम चालू आहे. याच्यावरती जो हल्ला झाला त्या हल्लाखोरांना तर शिक्षा झालीच पाहिजे, कोणी पण असो. पण आहे ना ह्या बारक्याला एकच सांगायचंय, हे बघ बारक्या, आंदोलन करण्याचा अधिकार तुला आहे. फक्त राजकारण करू नको. गोरगरीब आमच्या भावांना तू भडकवण्याचं काम करू नको. ज्या काही तू धमक्या देतो ना लोकांना या धमक्यांमुळे तुझ्यावर हल्ला झालेला आहे. ज्या हल्ला केलाय त्यांना शिक्षा झाली पाहिजे. फक्त तुला एक हात जोडून विनंती आहे, भावा गरिबांना भडकवू नको. उगाच आपलं गोरगरीब जनता आहे ना अशी भोळी आहे रे, भोळी लोक आहे. त्यांना भडकवण्याचं काम बंद कर.